नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात एलएस मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. होर्मुझची नाकेबंदी जगाला पडणार महागात. खत पुरवठा ठप्प झाल्याने अन्न टंचाईचा धोका. पुढील वर्षी पिकांचं उत्पादन घटण्याची शक्यता. परवडणाऱ्या घरांप्रकरणी सिडकोला न्यायालयाचा तडाखा. ऑक्टोबर 2024 मधील 26,000 घरांच्या वाटपाला स्थगिती. राज्यात पुढील काही दिवस पावसाचे. राज्यातील काही भागांना पुढील 3 ते 4 दिवस हवामान विभागाकडून येलो अलर्ट, तर काही भागात उष्ण आणि दमट हवामान कायम राहणार. रामनवमीच्या उत्सवामुळे पुणे शहरातील वाहतुकीमध्ये बदल. दुपारी 4 ते 10 वाजेपर्यंत काही रस्ते बंद. मिठी नदीच्या कामाला येत्या 1 एप्रिल पासून होणार सुरुवात. मिठी नदीच्या 3 भागातील कामांसाठी मागवलेल्या गाळ काढण्याच्या निविदेसाठी प्रत्येकी 2 कंपन्यांनी सहभाग नोंदवला. ही निविदा तातडीने अंतिम करून शुक्रवार ते शनिवारपर्यंत कंत्राटदारांची निवड केली जाणार. घाटकोपर रेल्वे स्थानक आणि मेट्रो स्थानकाच्या नजीक असलेल्या कम्युनिटी हॉल आणि बाहेरील दुकानांना भीषण आग. आगीत 3 दुकानं जळून खाक. मीरा रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिल्वर पार्क परिसरात चाकूने वार करून अत्यंत निर्घृणपणे एका महिलेची हत्या. स्थानिक पोलीस आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल. पोलिसांकडून तपास सुरू. सांगलीच्या मिरजेत भर पावसात दुचाकीनं घेतला पेट. चालकाने दुचाकीवरून उडी मारल्याने अनर्थ टळला. सांगलीच्या कुपवाडमध्ये पिस्तूल आणि हत्यारे घेऊन 3 गुन्हेगारांची दहशत. 3घांना अटक. 3घांकडून पिस्तूल, जिवंत काडतुस, एडका आणि चाकू जप्त. मिरज शहर 5 तास अंधारात. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी विद्युत पोल पडल्याने विद्युत पुरवठा खंडित. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा एलएस मराठी.